नमस्कार, मी अध्यात्मगुरू दादा महाराज. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अलीकडे नेटवर बरेच तरुण युवक युवती अध्यात्माविषयी माहिती सांगताना दिसत आहेत. बऱ्याचदा आपण जी माहिती सांगतोय ती कितपत खरी आहे याची शहानिशा न करता ही लोक आपलं तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात करतात. याच्यामध्ये काही लोक आपल्याला माहिती नाहीत, त्यांनी कुठं पदवी घेतली, कुठं शिक्षण घेतलं, कुठं अभ्यास केला या गोष्टींचा, याचं कोणतंही प्रसारमाध्यमातून माहिती झालेली नसताना ही लोक आपलं तत्त्वज्ञान जगासमोर सांगत आहेत. यामध्ये बरेच लोक आहेत. किंवा मला परवाच एक व्हिडिओ पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये एक स्वामी भक्त आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्वतःला ते भक्त समजतात असतीलही. मी त्यांना भक्त नाहीत असं म्हणत नाही, ते भक्त असतीलही किंवा दत्तगुरूंचे ते उपासक आहेत असं सांगतात. त्यांचं नाव कदाचित अभिराज मळे असं काहीतरी दिसतंय. तर अभिराज मळे, तुम्ही जे काम करताय ते खरोखर चांगलं आहे. आध्यात्मिक माहिती आपण जगासमोर देत आहात. परंतु मला तुम्हाला काही प्रश्न विचारावेसे वाटतात आणि याची जर तुम्ही उत्तरं दिली तर माझ्या शंकाचं समाधान होईल. तुम्ही काही तोडगे सुचवता, जसं की लग्न होण्यासाठी 3 अगरबत्त्या पेटवून ठेवा, त्या पूर्ण अगरबत्त्या जळूपर्यंत तुम्ही अमुक एक दत्तगुरूंचा असेल, अगर समर्थांचा असेल, अगर जो कुठला तुम्ही सुचवलेला आहे तो मंत्र डोळे झाकून म्हणा. डोळे झाकून उघडेपर्यंत त्या अगरबत्त्या संपलेल्या असाव्यात आणि अगरबत्तीची राख ही शेवटला आपण आपल्या तोंडामध्ये टाकायची आहे. यामुळे आपलं लग्न होईल. तुम्हाला वाटतं असं होईल? असं होत नसतं. असं कधीही होत नाही. अगरबत्त्या पेटवून त्याची राख खाऊन लग्न होत नाहीत. याला आजच्या काळामध्ये बरीच कारणं, सामाजिक कारणं आणि मानसिक आजार, थोडक्यात आपण म्हणू मानसिक विकृती, ही याला कारणीभूत आहे. त्यामुळं बऱ्याच जणांची लग्न तटत आहेत. तर हे उपाय करून लग्न होत नाहीत आणि कुणाचीही होणार नाहीत याबद्दल मी गॅरंटी देतो. काही वेळेला तुम्ही सांगता की 11 कापडाच्या वड्या एका प्लेटमध्ये घ्या, त्या जाळा, मारुतीचं मंत्र म्हणा आणि त्याच्यावरती दुसरी प्लेट धरा. यानं तुमचं ज्याने कुणी पैसे घेतलेत ते पैसे परत मिळतील. कलियुग आहे राजे. पैसे घेतलेली व्यक्ती परत लवकर पैसे देत नाही. तुम्ही 11 वड्या जाळा नाही ट्रकभर कापूर जा, कोण तुम्हाला पैसे परत आणून देणार नाही आणि याच्यावरती कोणताही तोडगा नाही. शिवाय गोड बोलून पैसे मिळवण्यापेक्षा तुम्ही दुसरा कोणताही याच्यावरती उपाय करू शकत नाही. त्याचबरोबर स्वामी समर्थांनी आणि दत्तगुरूंनी असे कोणतेच तोडगे सुचवलेले नाहीत, कुठल्याच ग्रंथांमध्ये नाहीत. तुम्ही किती धर्मग्रंथांचा अभ्यास केलात, कितपत तुम्ही ज्ञान मिळवलं याची माहिती मला नाही आहे. परंतु समर्थ महाराजांनी आणि दत्तगुरूंनी असे कोणतेही तोडगे कुठेही सुचवलेले नाहीत. इतक्या अगरबत्त्या जाळा, इतका कापूर जाळा, लवंगा जाळा. लवंगा जाळून कुठे काय कामं होतात का? हे कशाला लोकांना भ्रमित करायला लागलात तुम्ही? का म्हणून लोकांच्या मानसिक भावनेशी खेळत आहात तुम्ही? लोकांचा स्वामींच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही स्वामींचे उपासक आहात म्हणून लोक तुमचं ऐकत आहेत. तेव्हा त्यांना चांगला रस्ता सांगा, चांगली दिशा दाखवा. स्वामी समर्थांनी ज्या विचारांची समाजामध्ये पेरणी केली ते विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करा. करिअर करण्यासाठी मुलांना काय हवं, काय करायला हवं याच्याविषयी मार्गदर्शन करा. तुम्ही स्वतःच, मी काही तुमचे फोटोज बघितलेत जे व्हिडिओमधले, तर तुम्ही स्वतःच काही वेळेला कपाळाला कधी पिवळा टिका असतो तर कधी केशरी असतो, कधी लाल असतो तर ते कधी काहीच नसतं. तुम्हीच थोडक्यात संभ्रमित असल्यासारखं आहात. तुम्ही जगाला काय ज्ञान देणार आणि का देत आहे? तुम्ही जगाला ज्ञान चुकीचं का देत आहात याच्यावरती विचार करा. काही मंत्र सांगता, कधी मारुतीचे मंत्र, कधी लक्ष्मीचे मंत्र, कधी गुरुदेव दत्तांचे मंत्र फक्त दत्त 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 म्हणून दत्त पावणार नाहीत. असं होत असतं तर हजारो लोकांनी फक्त दत्त दत्तच म्हटलं असतं, काही कामधंदा केला नसता. असं दत्त दत्त म्हणून
कोणतंही काम होत नाही, त्यासाठी कष्ट करावं लागतं, त्यासाठी अभ्यास करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते, रात्रीचा दिवस करावा लागतो आणि मग कुठेतरी यश मिळतं. आजच्या कलियुगामध्ये लोकांचा असा भ्रम करून काहीतरी तोडगे करायला सांगून त्यांच्या पदरी फक्त निराशा पडणार आहे. आपल्याला त्यामध्ये काही कमेंट्सही पाहायला मिळतील. तुमच्याच व्हिडिओमधील मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकेल की यानं काही फरक पडला नाही, त्याचा काही उपयोग झाला नाही, असं लोकांनी कमेंट्स दिलेले आहेत. मग लोकांना असं चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करू नका. सनातन धर्म आणि सनातन विचारांचे तुम्ही पायिक आहात, परंतु समाज तुम्हाला मानत असेल तर तुम्ही या चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरवू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटू पुढल्या एपिसोडमध्ये, पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्रीराम.